प्रेम कधी मरते ना सुटते. गेल्या काही वर्षात गावात फारसं काही बदल नव्हतं, पण रामच्या आयुष्यात मात्र फार मोठा बदल घडून गेला होता. सुनीता नव्हती. ती गेली 3 वर्षापूर्वीच, पण तिचं अस्तित्व घरातल्या प्रत्येक गोष्टीत शिल्लक होतं. ती ठेवलेली एक साडी, खिडकी शेजारी ठेवलेली पाटी आणि कपाटात ठेवलेला एक जुन्या फोटोचा अल्बम. राम आणि सुनीता कॉलेजमध्ये भेटले. पहिले प्रेम आणि अगदी घरच्यांच्या विरोधात लग्न. कधी भांडणं झाली, कधी रुसवे फुगवे, पण दोघांच्या चहा पिण्याच्या सवयी, एकमेकांना माऊ म्हणण्याचं बालिश प्रेम, हे सगळं अजूनही त्याच्या मनात ताजंच होतं. आज सुनीताचा वाढदिवस होता. रामने एका फुलांच्या दुकानातून तिला आवडणाऱ्या जास्वंदीची फुलं आणली. कोणासाठी हे विक्रेत्याला माहीत नव्हतं, पण रामला माहीत होतं. ती आज दिसणार नाही, तरी ती होती. तो दरवर्षीप्रमाणे तिच्या फोटोसमोर तिच्या आवडत्या कविता वाचत होता. आठवणीच्या पानावरून तो फोटोत हरवून गेला. तेवढ्यात दरवाजा वाजला. समोर होती एक तरुण मुलगी, पूजा. ती म्हणाली, राम काका, मी सिटीमधून आले. सुनीता मावशी माझ्या कॉलेजमध्ये गेस्ट लेक्चर घ्यायच्या. त्या मला तुमच्याबद्दल खूप सांगायच्या. मी त्यांचे शेवटचं पत्र घेऊन आले. रामने थरथरत्या हाताने ते पत्र घेतलं. त्यात सुनीताचं हस्ताक्षर होतं. राम, जरी आयुष्य थांबेल तरी प्रेम नाही थांबत. मी तुझ्या सोबत आहे. प्रत्येक चहाच्या घोटात, प्रत्येक आठवणीत आणि प्रत्येक शब्दात. प्रेम कधी मरत नाही. तुझी सुनीता. रामच्या डोळ्यात पाणी होतं, पण चेहऱ्यावर हलकसं हसू. त्याने अल्बममध्ये एक नवीन
फोटो चिटकवला तो आणि पूजा सुनीताच्या आठवणीत आणि मनात म्हणाला, प्रेम कधीच संपत नाहीये, ते फक्त रूप बदलतं. आठवणीत, शब्दात आणि काळजाच्या खोल तळ्याशी. प्रेम हे शरीराच्या अस्तित्वावर नाही, मनाच्या स्पर्शावर जगतं. त्यामुळे माणसं हरवली तरी ते कधी ना संपतं ना कधी सुकतं. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.